प्रस्तुत ध्वनिफीत समर्पण गायक संगीतकार सुरमणी दत्ता चौगुले यांनी मैफिलीतून सादर केलेल्या कार्यक्रमाच्या ध्वनिफितीवरून तयार केली आहे. हे प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण नाही, कारण दत्ता चौगुले आज आपल्यात नाही. कलावंताला मृत्यू मारू शकत नाही. त्याच्या कलेच्या रूपानं तो जिवंत असतो. त्यानं आपलं सारं चैतन्य आपल्या कलेत ओतलेलं असतं. त्याचं हे सळाळतं चैतन्य रसिकांच्या मनात कलेचा आनंद जागवतं. अर्थात आपल्या कलेशी तो कलावंत तितका प्रामाणिक, तितका सच्चा, तितका इमानदार असेल तरच. गाण्यात सर्व माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. एखाद्या कलेचा आपण आस्वाद घेत असतो. तो आस्वाद आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या कलावंतानं जीवनाचे कितीतरी स्वाद गमावलेले असतात. कितीतरी त्याग केलेला असतो. कितीतरी रात्री जागवलेल्या असतात. कितीतरी दिवस हरवलेले असतात. कितीतरी वेदना सोसलेली असते. एक साधना, एक तपस्या केलेली असते. का वेदनेत होतो हा जन्म साधनेचा, कारण रेषाच संचिताची ही बेगुमान आहे. गाण्यात सर्व माझ्या, गाण्यात सर्व माझ्या, माझे इमान आहे. गाण्यात सर्व माझ्या, माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. गाण्यात सर्व माझ्या, माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. गाण्यात सर्व माझ्या. येता समोर दुःखे तो बाण झेलला मी, तो बाण झेलला मी. येता समोर दुःखे तो बाण झेलला मी. दुःखावरी सुखाची, दुःखावरी सुखाची, दुःखावरी सुखाची झुलती कमान आहे. गाण्यात सर्व माझ्या, माझे इमान आहे. गाण्यात सर्व माझ्या. का वेदनेत होतो हा जन्म साधनेचा, हा जन्म साधनेचा. का वेदनेत होतो हा जन्म साधनेचा. रेषाच संचिताची, रेषाच
संचिताची ही बेगुमान आहे. पाण्यात सर्व माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. पाण्यात सर्व माझ्या. शेवटचा शेर आहे. आयुष्य पेटता ओठात सूर होता. ओठात सूर होता. आयुष्य पेटता आयुष्य पेटता आयुष्य पेटता आयुष्य पेटता ओठात सूर होता. हे सोसणे सुराला हे सोसणे सुराला